नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती. BA भाग 3 सत्र 6 ललित गद्य विषय मराठी. आणि मागच्या तासामध्ये आपण भाऊसाहेबांच्या बखरेतला एक उतारा बघितला. आता दुसऱ्या क्रमांकावर अरणी नावाची एक कथा सुप्रसिद्ध वनशास्त्रज्ञ वन्यजीव अभ्यासक डॉक्टर मारुती चितमपल्ली यांची ही सुंदर कथा आहे. आणि आपण त्या कथेच्या संदर्भात आज हितगुज करूया, काही समजून घेऊया. मारुती चितमपल्ली हे आगळं वेगळं मराठी साहित्यातलं नाव आहे. म्हणजे ज्या माणसानं वनविभागात नोकरी करून भरपूर लेखन केलं, वनस्पतीबद्दलचं लेखन केलं, पक्ष्यांबद्दलचं लेखन केलं, वन्य प्राण्यांबद्दलचं लेखन केलं, लालित्यपूर्ण असं त्यांचं हे लेखन आहे. पक्षीकोश, अत्यंत जबरदस्त असा पक्षीकोश त्यांनी तयार केला. पक्ष्यांबद्दलचं 2000 पक्ष्यांबद्दलचा विस्ताराने त्यात उल्लेख आहे. मराठी माणसाचा अभिमान ज्या माणसानं वाढावा असा हा मोठा माणूस होता, ज्यानं आयुष्याची 40 वर्षे जंगलात घातली. वनाधिकारी म्हणून जो रिटायर झाला आणि संपूर्ण सेवाव्रतप्रमाणे एखादा माणूस ज्या पद्धतीनं व्रतस्थपणे जगतो, संपूर्ण आयुष्य लुटून देतो, झोकून देतो एखाद्या गोष्टीसाठी, अशाच पद्धतीनं जंगल, प्राणी आणि पक्षी, वनस्पती या 4 घटकासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारा हा लेखक आहे मारुती चितमपल्ली. उतार्यामध्ये त्यांचा परिचय देताना संपादक महोदय मंडळींनी पाहिलेला आहे. मारुती भुजंगराव चितमपल्ली, जन्म 1932. मारुती चितमपल्ली हे वन्यजीव अभ्यासक व मराठी लेखक म्हणून परिचित आहेत. पक्षीतज्ञ हे आणखी त्यांना एक विशेषण लावले जाते. त्यांची विशेष अशी ओळख आहे या नावाने. पक्षीजाय दिगंतरा, जंगलाचं देणं, शब्दांचं धन रातवा, मृगपक्षीशास्त्र, घरट्या पलीकडे, चैत्र पालवी, सुवर्ण गरुड, चकवा चांदणं, आपल्या भारतातील साप, ह्या सगळ्या त्यांच्या पुस्तकाची जेव्हा आपण नावे वाचतो तेव्हा निश्चितच पशु, पक्षी, जंगल, वनस्पती यांच्याशी संबंधित ही सगळी नावं आहेत. ही सर्व त्यांची ग्रंथसंपदा आहे. BA भाग 3ला 10 वर्षाआधी जंगलाचं देणं नावाचं पुस्तक त्यांचं मराठी वाङ्मयाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होतं. सोलापूर येथे 2006मध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं 83वं, त्याचं अध्यक्षस्थानसुद्धा त्यांनी भूषवलं आहे. भारती विद्यापीठ पुणे इथला जीवन साधना पुरस्कार त्यांना मिळाला आहे. शेवटी तसेच नागपूरच्या सिटिझन फोरमचा नागभूषण पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला आहे. इकडे विदर्भामध्ये फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्यांची सेवा झालेली आहे. शिवाय अन्य काही पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. रानवाटा या कथासंग्रहातून घेतलेला प्रस्तुत कथेत इंग्रजी वनाधिकारी वुड्स आणि आर्णी यांच्या प्रेमाचे व निसर्ग प्रेमाचे चित्रण या कथेत आले आहे. आता अरणी हे जे नाव आहे, हे नाव एका आदिवासी मुलींचं नाव आहे. तामिळनाडूतली ती पोरगी आहे. आता या आदिवासी मुलीचं नाव या कथेला आहे आणि इंग्रजी अधिकारी वुड्स, तर असं या दोघांच्या प्रेम संदर्भातली ही कथा आहे. त्यांच्या जंगलाबद्दलच्या प्रेमाबद्दलची ही कथा आहे असंही म्हणू शकतो आपण. मारुती चितमपल्ली या व्यक्तिमत्वाचा परिचय झाल्यानंतर आपण थेट कथेकडे वळूया. अरणी हे कथेचं नाव आहे आणि अरणी हे नाव तामिळनाडूच्या जंगलातल्या आदिवासी एका मुलीचं नाव आहे. सुरू करूया आपण. चितमपल्लींची कशी शैली आहे, कशा पद्धतीनं हा लेखक मराठीमध्ये आपला वन्यजीवशास्त्र, पशु पक्षी वनस्पती यांना कसं स्थान देतो आणि आपल्यापुढे वेगळं आगळं असं जग समोर ठेवतो वाचकाच्या. पालघाटच्या उत्तरेस असलेल्या सह्याद्रीचा फाटा, निलगिरी, आता हे सगळं नॅचरल, तो कुठं लोकेशन आहे आपलं ते सांगतो. जसं GPRSमध्ये किंवा गुगल मॅपमध्ये आपण एखादं केंद्र शोधतो त्या पद्धतीनं हा जो सह्याद्री पर्वत आहे भारतामधला पश्चिमेकडचा, अरबी समुद्राच्या काठाकाठानं केरळपर्यंत पोहोचलेला, आणि त्या केरळ आणि तामिळनाडूची त्यानं 2 भाग केले तिकडे. तर पालघाटच्या उत्तरेस असलेला सह्याद्रीचा फाटा निलगिरी, तर दक्षिणेकडील फाटा अनेमल म्हणून ओळखला जातो.
हा जो पालघाटचा जो उत्तरेकडला जो सह्याद्रीचा फाटा आहे तो निलगिरी फाटा आणि दक्षिणेकडला फाटा हा अनेमल फाटा म्हणून ओळखला जातो, असं तिचं ते लोकेशन त्यांनी सांगितलं आहे. तामिळनाडूतला वर्णन आहे. ही कथा आहे अनेमल पर्वतावर. अनेमल म्हणजे हत्ती या संदर्भातली. अनेमल पर्वतावर घडलेली ही गोष्ट आहे म्हणते. आणि अनेमल हे जे नाव आहे हे तमिळ शब्द आहे, तो त्याचं अर्थ आहे हत्ती, म्हणजे तिथं हत्तींचं जंगल आहे. अनेमल हा शब्द, अनेमल पर्वतावर सागवानाची लागवड होऊ शकते असा एक शोध इंग्रजी लोकांनी 100 वर्षापूर्वी लावला व सागाला दुसरा पर्याय नाही, त्यामुळे सागाची झाडाची लागवड आपण निश्चितच या अनेमल परिसरातल्या जंगलात केली पाहिजे असा इंग्रजांचा आग्रह होता. सागसारखं दुसरं लाकूड नाही आहे बाबा, म्हणून सागाला डिमांड होतं त्या काळात, अजूनही आहे. तर सागाची लागवड या अनेमलच्या निलगिरीच्या टेकड्याच्या पायथ्याशी असलेल्या सह्याद्रीच्या तिकडल्या दक्षिणेकडल्या भागात करू शकतो आपण, होऊ शकते असे प्रयत्न इंग्रजांनी सुद्धा केले. आपण इतिहास शिकतो, इंग्रजांच्या विरोधात आपल्याला स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली हेही आपल्याला शिकवल्या जातं. परंतु इंग्रजांच्या हा झाला एक बाजू. इंग्रजांनी जेव्हा भारतावर सत्ता प्रस्थापित केली तेव्हा ठीक आहे, त्यांनी आपल्याला गुलाम ठेवलं, लुटमार केली. परंतु आधुनिक कला, आधुनिक शिक्षण, आधुनिक विचार, आधुनिक औद्योगिक साधने आणि अत्यंत जबरदस्त पद्धतीने इंग्रजांची व्हिजन होती. त्यांनी भारतासारख्या देशाला बघितलं आणि इथलं सगळं नेलं असेल लुटलाट करून, पण अनेक गोष्टीसुद्धा त्यांनी नव्याने या देशात रुजवल्या आहे. त्यांचं जे फॉरेस्टविषयीचं जे धोरण होतं, की जंगल आणि जंगलातला सगळा जो आहे, आता चिखलदऱ्यासारखं जे ठिकाण आहे, महाबळेश्वर असेल, हे जे डेव्हलप झाले आहे ते इंग्रजाच्या काळात डेव्हलप त्यांनी केले. त्यांनी रस्ते बांधले डोंगरातून. पूर्वी की आपल्याकडे एवढे असे घाट वगैरे नव्हते. घाट बांधले, रस्ते तयार केले. रेल्वे हे इंग्रजांचंच देण आहे. तर अनेक गोष्टी बाबतीत आपल्याला लक्षात की फॉरेस्ट संदर्भातली सजगतासुद्धा इंग्रजांचा एक विषय आहे. पुढे या पर्वतावर सागवान रोपाची लागवड प्रयत्नपूर्वक करूनही रानटी हत्तींच्या कळपापासून रोपाचं रक्षण अत्यंत कठीण काम होतं. सागाचे झाडं लावले, पण रानटी हत्ती आले की ते सागाचं झाड फेकून द्यायचे उकडून सोंडीनं. हत्ती रोपवनात घुसून वाढलेली रोपं रात्रीतून सोंडेनं उपटून फेकून देत असत. सांबरसुद्धा झाडाला खेटत असायचे, त्याची साल काढायचे. मुंगूस व साळू मुळं कुरतडून टाकीत आणि समूळ झाड नष्ट होत असे. 4 गोष्टी, 4 शत्रू होते सागाच्या झाडाला: हत्ती, मुंगूस, सांबर आणि साळू. ह्या चौघांनी लावलेली सगळी रोपे नष्ट केली. प्रयत्नपूर्वक लावलेल्या सागवृक्षाच्या संगोपनानं इंग्रजी वनाधिकापुढे एक आव्हान होतं. कसं करावं बाबा, या जंगलात ह्या सागाच्या झाडाच्या लागवडी संदर्भात काय नव्याने करता येईल का, त्यांचे प्रयत्न सुरू होते. आणि मग तिकडे तामिळनाडूमध्ये तिकडे जो वन्य विभाग होता त्याचा प्रमुख म्हणून नुकत्याच इंग्लंडहून भारतात आलेल्या वुड्स नावाच्या तरुण अधिकाऱ्याची या अत्यंत अवघड कामासाठी निवड करण्यात आली. जसं एखादं काम सोपवलं जाते, एखादी वर्क ऑर्डर काढल्या जाते, आणि मग वुड्स नावाच्या या माणसाला हा टार्गेट देण्यात आला की सागाचे रोपं झाडं या जंगलामध्ये लावण्याचा आपलं प्रयत्न आहे, तुम्ही आता ते कसं करता ते बघा. आला तो, त्याची अपॉइंटमेंट झाली. इंग्लंडमधून त्याला लेटर आलं. इंग्लंडमधून तो निघाला. तो प्रथम मद्रासला आला व तेथून पोलाचीच्या जंगलातून तो पोचला त्या अनेमल डोंगरात, हत्तीच्या जंगलात एक जुनं निवासस्थान, जसं जंगलामध्ये फॉरेस्टचं एखादं विश्रामगृह असतं तसं एक जुनं पडकं निवासस्थान होतं. तिथं कुणीच राहत नव्हतं. अशी अनेक वर्षापासून ओस पडलेली निवासस्थानं पुढे भुताटकी पछाडल्याच्या कथा आसमंतातील आदिवासी सांगत असत. हे घरही त्याला अपवाद नव्हतं. त्या असल्या गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसतो, परंतु वुड्स त्यापैकी नव्हता. ज्या घरात खूप दीर्घकाळासाठी कोणी राहत नाही तिथं भूतांचा निवास असतो, अशी आपली भारतीय मानसिकता आहे. परंतु इंग्रजी अधिकाऱ्यांना भूतभीत हा काही विषय नव्हता. ते डेरड आणि भूत ह्या कन्सेप्टवर त्यांचा विश्वास नसल्याने तो त्या बंगल्यात राहिला. त्यानं झाडझूड केली, दुरुस्त केली, ठोकपीट केला आणि तो राहायला लागला. वुड्स बंगल्याच्या सभोवतीचं झुडपी जंगल साफ करून घेतलं. त्यांना शत्रूपासून संरक्षण व्हावा, वन्यजीवापासून संरक्षण व्हावं म्हणून थोडासा एरिया स्वच्छ केला, काटछाट केलं तिथचं, आणि एक नवीन छोटे छोटे रोपं लावले. जवळ एक पाण्याचा ढोहसुद्धा होता. ढोहातलं स्फटिकासारखं स्वच्छ पाणी खडकावरून वाहत वाहत खालच्या खोऱ्यात जात असे. वुड्सला रोपवणांच्या कामाकरता मजूरसुद्धा मिळू लागलं. जंगल आहे, जंगलात काही आदिवासी परिवार आहेत, त्यांच्याकडे जाऊन हा
त्यांना बोलवत असे आणि रोजसुद्धा देत. हा अधिकारीच होता, फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे त्याला सत्ता त्याच्या हातात होती. आणि मग मोठ्या मिनतवारीनं एखाद दुसरं आदिवासी त्यांच्या कामावर याची अडचण एवढीच होती की खूप रिक्वेस्ट करायला लागे त्यांना त्या आदिवासींची, तर तो त्यांना रोजगार मिळत असे किंवा रोजगार म्हणून मजूर म्हणून आदिवासी त्यांच्याकडे येत असत. जंगलात आदिवासींच्या लहान लहान वस्त्या होत्या. ते जंगलात स्वच्छंदपणे शिकारी करत किंवा कंदमुळं शोधून खात. अशा स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या आदिवासींना कामाला लावणं मोठं कठीण काम होतं. पैशाची तर त्यांना मुळीच गरज नव्हती. आदिवासींना काही लालूच नाही आहे खूप. आपण ज्या पद्धतीनं लालची आहो त्या पद्धतीनं आदिवासींचा कोणताही माणूस पाहतो मी, त्या फार लालूच करत नाहीत. तो जेवणापुरतं करते. आणि मग त्याला वाटलं की हे लोक येत पण नाही आपल्याकडे कामाला, काय करावं. तर मग सहानुभूतीची आणि सेवेची त्यांना गरज आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग तेथील प्रत्येक गाव भयंकर अशा मलेरियानं ग्रस्त होते. त्या काळात मलेरियाच्या साथी यायच्या आणि मग याला थोडं नॉलेज होतं या वूड्सला. त्या भागातील आदिवासी रोगाला इतके निर्ढावले होते की त्यांना चावलेला डास दुसऱ्या माणसाला चावला की तो मलेरियाचं अंथरूण धरी. एवढं प्रचंड प्रमाणात मलेरियाची साथ त्या काळात तिथे आली होती. योगायोग वूड्स आपले अधिकारपद विसरला व आदिवासींच्या गावात जाऊ लागला, त्यांची विचारपूस करू लागला, औषध देऊ लागला. आता त्याचे रिलेशन इकडे मद्राससोबत होते. इकडून जे काही शहरातून तो औषध न्यायचा आणि तिथल्या आदिवासींना ते द्यायचा. त्यांच्या सुखदुःखात तो सहभागी जेव्हा झाला तेव्हा सेवाभावी वृत्तीनं तो जेव्हा सेवा करायला लागला तर लोक त्याचा उपकाराची जाणीव ठेवायला लागले, त्याची ऋणी राहायला लागले. ऋण कसं फेडायचं अशी संधीसुद्धा ते आदिवासी शोधायचे. अरे बाबा, आपला प्राण वाचला, आपला ताप आला होता, यानं आपल्याला औषध दिलं. मग वूड्सच्या या सेवाभावानं आदिवासींना त्यांच्या वूड्सविषयी प्रेम वाटायला लागलं. त्यांच्या सहाय्याचं त्यांना काय बा तुम्हाला पाहिजे, तर मग एकमेकांची भाषा कळली एकमेकांना आणि काय तुम्हाला गरज आहे म्हणून तो आदिवासी समूह वूड्सकडे विचारणा करायला लागला. आणि मग वूड्सच्या अंतःकरणापर्यंत त्यांच्या भावना पोचल्या. जो माणसाच्या अंतःकरणाला हात घालतो त्याला जीवनात कधी अपयश येत नाही. पुढील 100 वर्षाची योजना करायला वूड्स पहिल्यांदा झाड नव्हे तर माणसं वाढवायला लागली. आता त्याला टार्गेट काय, सागाचं जंगल लावायचं आहे, सागाची रोपं लागवायची आहे. आणि त्याला आता माणसं पाहिजे होती, तर माणसं काही तशी येत नव्हती. तर माणसं पहिल्यांदा आपली करणे हे त्याचं पहिलं टार्गेट ठरलं. आणि मग एका वर्षातच तिथली परिस्थिती चेंज झाली. आजूबाजूच्या गावातून बायका माणसं जंगलात कामाला येऊ लागली. वूड्स त्यांच्या सहाय्याने 100-150 एकरातील झाडं तोडली. त्यानं एक जबरदस्त पद्धतीने एक बेल्ट तयार केला. जमीन साफसूफ करून घेतली. एप्रिल-मे महिन्यात भारताच्या दक्षिण भागामध्ये पावसाचे वारे वाहायला लागले. पावसाला जबरदस्त सुरुवात झाली. हे लक्षात घेऊन वूड्सनं लागवडीला सुरुवात केली. त्यांना मग रोपं तयार केलेच होते. पहिल्या पावसात झाली तशीच त्या सागवान लाकडीला सुरुवात झाली. पहिला पाऊस आला की त्यानं सागवानीचे झाडं आपले लावले. आता 100 एकर जमीन आहे, तर 100 एकर जमिनीमध्ये त्याला कुठं कंपाऊंड टाकता येणार का त्याला? अजिबात नाही. अशा कुवार रानवट जागेत माणूस पेरलं असतं तरी ते उगवलं असतं. एवढी सुंदर ते जंगलातली जागा होती. सागाच्या जडीनं जमिनीत धुमारे फुटायला आले. बी वर आलं. क्रुसासारखी 2 पानं धरून ती रोपं दिवसेंदिवस वाढू लागली. वर आली झाड. आणि हत्तीच्या जंगलात जोराच्या पावसाला सुरुवात झाली. हेच ते हत्तीचं जंगल आहे. प्रचंड पाऊस पडणारं असं हे जंगल आहे. नद्या नाले तुडुंब होऊन वाहू लागले. जंगल विजेला आकर्षित करून घेत. विजा पडल्यामुळे अनेक अजस्र वृक्ष कोलमडून पडू लागले. आदिवासी घरातून बाहेर पडेनासे झालेत. वूड्स बंगल्याच्या व्हरांड्यात एकटाच वेताच्या खुर्चीवर बसून त्या पावसाचं सौंदर्य निहाळत बसू लागला. प्रचंड पाऊस, जबरदस्त. आणि 100-150 वर्षापूर्वीची वूड्सची ही हकीकत आहे. जरी ते कथेच्या माध्यमातून लेखकानं वर्णन केली असली तरी त्याला एक वास्तवाचा आधार आहे. मग रोपाबरोबर गवतसुद्धा वाढायला लागलं. भरपूर पाणी आलं, पण त्या वेगाने तण वेगाने वाढत होतं, पण रोपं मात्र हळूहळू. सागाचं रोप हळूहळू वाढत होतं. तणकट खूप जोरानं वाढू लागलं. सत्प्रवृत्तीचं रोपही असंच हळूहळू वाढतं. दुष्ट प्रवृत्तीचं तण नेहमीच माजतं, असं एक स्टेटमेंट चितमपल्ली आपल्याला करून देतात. पुढे असं म्हणतात की पावसाची थोडी उघडपीत होताच त्यांना आदिवासीला हाक मारली. 15 दिवसाच्या झडीनंतर पाऊस उघडला वूड्स गेला आपल्या आदिवासींच्या पाड्यावर आणि चला यावर कामायला म्हणायला लागला. ते हाके बरोबर आले, धावून आले. हिरवगार गवत होतं जे पुरुषभर उंचीचं वाढलं होतं. 5 फूट. त्या गवत कापायला लागले. त्या गवताच्या आजूबाजूच्या जंगलातील रानटी हत्तीचे कळप आकर्षित होऊ लागले. गवत कापून काढण्याचं काम वेगानं चालू होतं.
असंच चालू असताना एकदा रात्री रानटी हत्तींचा कळप रोणपणात घुसला आणि त्यांनी धुमाकूळ माजवली. छाती एवढी वाढलेली रोपं सोंडांनी उपटून टाकली. 4 फूट उंचीचं सागाचं झाड झालं होतं. सर्व झाडं रानटी हत्तीनं सपाचट केले सोंडीने. आता हे रात्री घडल्यामुळे वुड्सला काही त्यातलं फार कळलं नाही. पावसाळा थांबला. एवढ्या कष्टानं आणि अपत्यप्रेमानं उभी केलेले हे बालवन, असा शब्द वापरतात चितमपल्ली साहेब, डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून त्याला खूप दुःख वाटलं. रोपांना जगवावं कसं, एवढ्या एकाच विचारानं त्याला झपाटलं होतं. त्याला वाटे की माणसाचं आयुष्य तर थोडंच आहे, पण ज्याच्याकरिता त्याला जगावं असं वाटतं अशा झाडांना त्याहून कमी आयुष्य आहे असं कित्येकदा आढळून येतं. आणि मग त्या अल्प आयुष्याची गोडी कमी होते. लहानपणी वाचलेल्या काऊपर या कवीच्या ओळी त्याला आठवल्या. त्याला उगाच उदास वाटलं. बाहेर आला. आता एवढं सगळे प्रयत्न केले आपण, बाबा झाडं लावले आपण 100 एकरात, पण हत्तीनं एका रात्रीतून आपलं सगळं नासधूस केलं. थोडंशी त्याला उदासी आली. त्या गंभीर उदास अशा वातावरणात त्याला काही कवीच्या ओळीसुद्धा आठवल्या आणि त्यानं काही काळ स्वतःसाठी एकांतात ठेवला. आणि आपण एवढे मोठे प्रयत्न केले पण आपल्याला अपयश आलं याचं त्याला दुःख वाटलं. मग आता काळ लोटला तसं त्याचं दुःख थोडं हलकं झालं. आता दुसरा काही प्रयोग करता येईल का म्हणून तो बघायला लागला. जंगलातला वानरांचा कळप त्याच्या सोबतीला आला. बंगल्याजवळच्या आंब्याच्या झाडावर चढून बसला व त्यांना वाटायचं की बंगल्यात तर काहीच हालचाल दिसत नाही. ते निर्धास्तपणे बागेत हिंडू फिरू लागले. 2 वानरं समोरासमोर बसून आपल्या डोळ्यांचा काल्पनिक चेंडू करून खेळू लागले. तो खेळ त्यालाही आवडे. बंगल्याच्या छतावर चढून धडधड चालून कौलांचा आवाज ते करू लागले. माकडं भड्यानं तर आणखी एक धाडस केलं. तो वरांड्यात फिरत फिरत प्रत्येक खिडकीतून डोकावत होता आणि पलंगावर पोहडलेले उड्स जसा त्याला दिसला तशी त्यानं शेपटीवरकडून धूम ठोकली. उड्स त्याला मिस्किलपणे गंमत वाटली आणि तो स्वतःची हसला. पहिल्यांदा मग हसला उड्स. काही दिवस तो निराश होता. एवढी सगळी मेहनत त्याची वाया गेली होती. पण माकडं जेव्हा त्याच्या भोवताला आले आणि गंमत करायला लागले तेव्हा उड्सला थोडंसं आनंद वाटला आणि तो बाहेर आला. नेहमीप्रमाणे तो सकाळी उठून वरांड्यात आला. त्याला समोर वाघीण आणि 3 पिल्लांसोबत ती खेळताना दिसली. त्याला पाहताच ती जागेसमोर उठली आणि जंगलाकडे तोंड फिरून मुकाट्यानं चालू लागली. कावरी वावरी झालेली पिलं उड्सकडे कुतूहलानं पाहू लागली. तशी वाघीण मागं वळून त्यांच्यावर गुर्रावली. वाघीण गुरावल्याबरोबर पिलं निमूटपणे तिच्या मागोमाग गेली. मिस्किल अस्वलापासून मात्र त्याला नेहमी सावध राहावे लागत असे. दुपारी तो वाचत होता पुस्तकामध्ये. आता त्याचं वर्णन आहे. वुड्स नावाच्या या फॉरेस्ट ऑफिसरची जी डिव्होशनल अशी सेवा आहे, त्याला आपण म्हणतो की समर्पित सेवा आहे जंगलात. तो जंगलाच्या बाहेर 10 मिनिटासाठी जात नाही. अस्वलाची एक जोडी त्याच्या बंगल्याभोवती फिरायची. एकदा त्याच्या वाचता वाचता त्याला डोळा लागला. वरांड्यात तो झोपला. अस्वल खिडकीजवळ येऊन त्याच्याकडे न्याहाळून पाहत असे. त्याच्या गुणगुणण्यानं उड्स जागा झाला. तो पलंगावर उभा राहून काठीचा आवाज करू लागला. त्या आवाजानं त्या अस्वलाला हुसकावून लावलं. नंतर मात्र त्यानं खिडक्यांना वेताची जाळी लावून घेतली. अस्वल खिडकीपर्यंत आलं आणि आतमध्ये झोपला होता. मग त्याचं असं लक्षात आलं की खिडक्यांना आपण तावदान लावली पाहिजे. असे हे जंगलातनी एकरूप झालेले वुड्स आपल्याला दिसतात. आणि चितमपल्लीसुद्धा एक जंगल या घटकाशी एकजीव झालेला हा माणूस होता. असा एकजीव झालेला जंगलाची एकनिष्ठ असलेला हा चितमपल्ली अशाच पद्धतीनं वुड्सचं जे व्यक्तिचित्र आपल्यासमोर ठेवतो ते समांतर धागा आहे. लेखक जे काही वर्णन करत असतो ते लेखकाला पहिल्यांदा भावलं असते. आणि मारोठी चितमपल्लीला ते जंगल म्हणजे त्यांचा प्राण होता. खजंग पक्षी बागेत शेपटी उडवीत फिरू लागले. हे पक्षी दिसू लागले की पावसाळा संपला असं समजावं. हिवाळा आला तशी बागेतील शेवंतीची फुलं फुलू लागली. सागवान रोपाच्या लागवडीसाठी त्याला वर्षभर थांबावं लागणार होतं. तो पुन्हा आपल्या उद्योगाला लागला. दूरवरच्या गावातून बाया माणसं मुलं पुन्हा कामावर येऊ लागली. महिन्यातून तो एकदा कधीतरी पोलचीच्या बैलगाडीनं जाई. पोलचीला म्हणजे बाजूला एक गाव होतं पोलचीहून, तिथं तो बैलबंडीनं जात असे आणि आवश्यक ते सामान खरेदी करून घेऊन येत असे. सूर्य मावळतीला आला की जंगलातील सारे आवाज विलक्षण गतीने शांत होत व जंगलात लवकर अंधार लागे. आभाळातील तारेसुद्धा मोठ्यानं प्रयत्नानं दिसायचे एवढं ते दाट जंगल होतं. रात्र झाली की रातकिड्याची किर्र सुरू होत असे. पखमांजरांचा कुक कुक रात्रभर आवाज चाले. मध्येच वाघाची डरकाळीसुद्धा येत असे. घाबरलेल्या सांबारांचा पंख असा आवाज तर बंगल्याजवळच व्हायचा.
हे आवाज नसते तर रात्र किती भयान वाटली असती. शेवंतीची फुलं फुललेली पाहून त्याला आभाळातील सर्व तारे बागेतील शेवंतीसारखी उतरून भास होई. आकाशाकडे पाहत होता तेव्हा जंगलाच्या त्या किर्र अंधारामुळे तारेसुद्धा दिसत नव्हते. मग त्याला वाटलं की हे शेवंतीचे फुलंच म्हणजे आपल्यासाठी तारे आहेत बा. आजूबाजूला भयान असं ते जंगल आहे, किर्र असा आवाज आहे. हां, उठस जागा होई तो झाडांच्या पानांच्या ठिपक्यावरून दवबिंदूंच्या आवाजाने. रात्रभर असं तिथं दव पडायचं आणि ते दव पानांवर जमा होऊन टप 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 ते खाली गळायचं. त्याच्या आवाजाने त्याला जाग येत असे. असाच एक दिवस तो जाग झाला आणि त्याचं लक्ष बागेकडे गेलं. त्याला एक तिथं आश्चर्यकारक दृश्य दिसलं. बागेत मुंगूस आणि सापाची लढाई चालू असताना त्याला दिसली. सकाळच्या उन्हात मुंगूस सोनेरी केसात दिसत होता. मुंगसानं सापाला डिवचलं व फोणा काढून तो डसायची संधी शोधू लागला. बराच वेळ त्या साप मुंगसाची झुंज पाहत वुड्स उभा होता. मुंगसानं आपल्या सापाला लोळवलं. असं क्षणभर वाटलं तेवढ्याच सापानं संधी साधून विलक्षण चपळाईनं मुंगसाला दंश केला. मुंगसाला तीव्र वेदना होत असाव्यात. तो तेज गतीनं जंगलाकडे निघाला. मुंगूस कुठं आणि त्याचं पुढं काय होतं हे पाहावं म्हणून उठसुद्धा हातात दुर्बीण घेऊन त्याच्या मागं गेला. पानावरून गडणाऱ्या दवानं त्याचे कपडे ओलेचिंब झाले. नागासारखा विषारी साप मुंगसाला चावल्यावर त्याला विष बाधा होणारच. त्यावर तो काय उपाय करतो हे कुतूहलानं वुड्सला आता शोधायचं होतं. ते जाणून घेण्याची त्याची उत्सुकता होती. क्षणाक्षणाला तो त्या मुंगसामागं जात होता. कुठं जाते मुंगूस, कुठं जातो मुंगूस. धावणारा मुंगूस तो दुर्बिणीतून पाहत होता. मुंगूस एका ठिकाणी थांबला. पुढच्या पंजांनी त्यानं जमीन उकरली. वुड्स आवाज न करता त्याच्या अगदी जवळ गेला आणि झाडाआडून तो पुढं काय करतो आहे ते पाहू लागला. मुंगूस जमीन उकरत होता. जमीन उकरून त्यानं एक विधभर कंद तोंडातून बाहेर काढला. उकरलं त्यानं आणि एक कंद बाहेर काढला, हळकंडासारखा किंवा अद्रकासारखा. दातांनी कुरतडून तो कंद त्याने पूर्ण खाऊन टाकला. नंतर बराच वेळ तिथेच दगडावर बसून तो राहिला. ऊन तापू लागली तसा तो झुडपात निघून गेला आणि उकरलेल्या त्या जमिनीजवळ वुड्स जेव्हा धावत गेला तेव्हा मुळापासून तुटलेल्या वनस्पतीचं त्यानं बारकाईने निरीक्षण केलं आणि वनस्पती व कंदाचा नमुना आणि निरीक्षणाचं टिपण त्यानं लिहून काढलं की ह्या कुठल्या प्रकारचा कंद आहे. त्या दिवशी मद्रासला गॅम्बल्स या वनस्पतीशास्त्राला त्यानं ते पॅकेटमध्ये पॅक करून पाठवून दिलं. संशोधनानंतर त्या वनस्पतीच्या मुळ्या सर्पदंशाकरिता इलाजासाठी रामबाण औषध म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. असं वाटलं त्याला की हे वापरता येईल आपल्याला. असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्या वनस्पतीचं नाव होतं सर्पगंधा. आज सर्पदंशावरील हुकुमी उपाय म्हणून हे औषध उपयोगात आणतात. कथा आहे ही. कथा जरी आपल्याला काल्पनिक वाटत असली तरी सर्पगंधा नावाचं जे साप चावल्यानंतरचं जे विष उतरवण्याचं जे औषध आहे त्या औषधाचा शोध अशा पद्धतीनं प्राण्यांच्या बिहेवियरमधून, जसं मुंगसाला साप चावल्यानंतर मुंगसानं ते स्वतः वापरलं. अर्थात मुंगूस जरी प्राणी असला तरी त्याचं सापाचं विष उतरवण्याचं नॅचरल उपाय हा प्राण्याजवळ सुद्धा असतो आणि तेच कंद वुड्सला दिसला आणि वुड्सनं तो कंद पकडून तो गॅम्बल्सला मद्रासच्या ठिकाणी पाठवला. गॅम्बल्स हा त्याचा सोबती आणि मग त्याच्यावर सर्पगंधा नावाचं औषध आलं. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंत आलो आहे. साधारणतः पान क्रमांक 93वर आपण पोचलो आहे. आजच्या या लेक्चरला जे विद्यार्थी हजर आहेत त्या सर्वांना लक्षात आलं असेल की ही जी अरणी नावाची कथा आहे या कथेमधला अर्धा भाग आपण आज संपवला आहे. या अर्धा भागामध्ये वुड्स, त्याचा जंगलावरचं प्रेम, त्याचे प्रयत्न, जंगलाशी एकरूप झाल्याचे त्याचे पुरावे, त्याचे असं म्हणूया नैराश्य, तो कसा प्राण्याशी एकजीव होतो, कशा पद्धतीने त्याला प्राण्यांच्या सहवासात जंगलातनी आनंद मिळतो, या सर्वांचे संदर्भ मारुती चितमपल्ली यांनी वुड्सचं कॅरेक्टर्स रेखाटताना, व्यक्तिचित्र रेखाटावं तशा पद्धतीनं त्याचं कॅरेक्टर रेखाटलं आहे. त्याचे स्वभाव गुणधर्म रेखाटले आहे. त्याची वृत्ती, प्रवृत्ती, त्याची शैली आणि त्याचं जगणं आणि त्याचं डिव्होशनल ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीनं अरणी कथेचा पहिला भाग आपण संपवला आहे. उद्याच्या तासाला आपण या कथेचा दुसरा भाग जो आहे तो घेऊया. सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. भेटूया.